आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। सरकारकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा विचार करा, गिरीश महाजन यांची जरांगेंकडे मागणी। तर उद्याच्या बैठकीत अल्टिमेटमबाबत निर्णय, जरांगेंची प्रतिक्रिया। वेगाने काम करतोय, त्या स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलो आपण। तर थोडा पुढे मागे थोडं 24 धरून ठेवली, त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना। आणि उद्या चर्चा करतो। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय। आरक्षण देण्यासाठी काम आता अंतिम टप्प्यात आहे। जरांगेंनी 24 तारखेचा आग्रह धरू नये, महाजनांची माहिती। विनंती केली आहे, पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे। शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडा अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। मराठा आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार। मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणावर संकट येऊ देणार नाही। मराठा ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून पाहत नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। मागे आपल्याला सांगितलं, आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाही आहे। मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही। सरकारने शब्द न पाळल्या जरांगेंसोबत आंदोलनाला बसणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। मुद्दाम मी सांगतोय का, मध्यस्थी जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला। पवारांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं। देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप। आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी। त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपदी आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। मंडल आयोग भाजपने लागू केला, त्यांनी त्याला विरोध केला होता। भुजबळांनी तुमची साथ का सोडली, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती, मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते। वर्ध्यातील ओबीसी एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ अनुपस्थित। प्रकृतीच्या कारणामुळे भुजबळ गैरहजर राहिल्याची माहिती। मात्र मेळाव्याला गर्दी नसल्यानं भुजबळांनी जाणं टाळल्याची चर्चा। भुजबळ, तुम्ही अनेकांना अंगावर घेतलं असेल, पण माझ्या नादी लागू नका। कितीही विरोध केला तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा। काय काम आहेत दुसरी सांगत असतील तिकडून बोंबलत येत। अरे इथं घेणार तुम्ही, किती विरोध करा, ओबीसीतच आरक्षण घेणार, कसं मिळत नाही बघतो आम्ही बी मराठी। जरांगे पाटलांना काय सुचतं आणि ते काय बोलतात हे त्यांनाच माहीत। जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं। समीर भुजबळ यांचा जरांगेंना सल्ला। मूळ मुद्दा जो आहे तो पुढे भरकट जाता कामा नये आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कॉन्सन्ट्रेशन त्यांनी करायला पाहिजे। आपला मेन मुद्दा होता तो आरक्षणाचा होता, तो कुठेतरी भरकटलेला आहे आता।